तर नेमक्या याच मुद्द्यावर पुण्यातही ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जातोय। मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना पुण्यात एकवटली आहे। अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। इथे दृश्य आपण पुण्यातली पाहूया। पण आता त्यांचं ते पहिलं आंदोलन चालू। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं हे प्रकरण आणि या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना पुण्यात एकवटल्याची ही दृश्य कार्यकर्त्यांकडून या सगळ्याचा निषेध व्यक्त होतोय। थेट जाते अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये संताप। खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाकडून हे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येत आहे। दुसरीकडे काही वेळापूर्वी मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडलेला आहे, त्याचा सुद्धा निषेध या ठिकाणी करण्यात येतो। आणि 15 वर्षामध्ये 15 लाखांचं जे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलेलं होतं, गेल्या 10 वर्षांमध्ये जे काही आश्वासन त्यांनी दिली ती खोटी ठरली आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे एक पेढा भ्रष्टाचाराचा या मथळ्याखाली हे आंदोलन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। आज तुम्ही आंदोलन करताय, पण काही वेळापूर्वी मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? संताप व्यक्त केला जातोय शिवसैनिकांमध्ये। आता तो देखील संताप आम्ही इथे त्याचं तीव्र आंदोलन करणार आहे, त्याचा निषेध करणार आहे। आणि आंदोलन आज पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आम्ही शिवसैनिकांनी ठेवली आहे। हे आपण बॉक्स पाहतोय, अशा पद्धतीचे बॉक्स शिवसैनिकांकडून वाटण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गाजर आणि एक पेढा पाहायला मिळते। एक पेढा भ्रष्टाचाराचा या मथळ्याखाली हे आंदोलन आहे ते शिवसैनिकांचं सुरू झालेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे। आणि काही वेळापूर्वी मुंबईमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याचा सुद्धा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून या शिवसैनिकांकडून केला जातोय। आणि दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि त्या निषेधार्थ खरं तर हे आंदोलन आहे ते शिवसेनेच्या वतीनं या कसबा गणपती मंदिराच्या समोर केलं जात आहे। दुसरीकडे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही आंदोलन करताय, पण काही वेळापूर्वी मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार केलेला आहे। शिवसैनिक आता संतप्त झालेले आहेत। मुंबईमध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होती। नक्कीच अशा या नराधमाला अटक होणं गरजेचं आहे। समाज विघातक कृत्य करणाऱ्या या नालायक माणसांना 1 असतील 2 असतील 10 असतील त्यांना अटकी झालीच पाहिजे। कडक शासन झालं पाहिजे। पुणे शहरातच मुंबईतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। मुख्यमंत्री आज पुण्यात येत आहेत, त्यांनी यावर बोलणं गरजेचं आहे। दौऱ्यावर दौरे चालू आहेत, पण या आमच्या माय माऊली, शिवसेनेची आई, शिवसैनिकांची माय माऊली, तमाम महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या पत्नी, अशा या माऊलीचं ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, फक्त आपल्या शिवसैनिकांची जपणूक करणं, त्यांना व्यवस्थितरित्या मुंबईला आलेल्यांना घरी परत पाठवणं, अशा मोठी जबाबदारी पेलवत असताना या माऊलीचा पुतळा शिवतीर्थावर बसवण्यात आला आणि त्यांच्या अंगावर, त्यांच्या पुतळ्यावर जर शाई फेकली जात असेल तर अशा हा वाढदिवस या लोकांनी साजरा करू नये। आणि मुख्यमंत्र्यांनी जी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली बिघडली आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। दौरे बंद करा, कायदा सुव्यवस्था बिघडली त्याच्यावर लक्ष द्या। कोणी केलं असावं, काय वाटतं तुम्हाला? एकीकडे मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। कालही भाजपचा मोठा मेळावा पार पडला, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडतोय। नाही, मुळामध्ये विरोधकांच्या मध्ये पण एवढा दम नाही की महासाहेबांवरती काही टाकावं, पण शेवटी हे जे केलेलं कृत्य आहे हे निंदनीय आहे। पण ज्यांची लायकी नसताना अशा लोकांना देखील आज पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। तर आमचं एक म्हणणं असं आहे की आपला हा पोलीस बंदोबस्त ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना देताय त्याऐवजी याच्या स्मारकांना द्यावा की जेणेकरून अशा काही विधायक घटना घडू नये। आणि ज्या पद्धतीने आदरणीय महासाहेबांच्या विषयी जर हे काही कृत्य केलं असेल, ज्या नराधमांनी केलेलं असेल, तो जर शिवसैनिकांच्या हातात सापडला
तर त्याची खैर राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी निश्चित सांगतो. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे अनोखं आंदोलन सुरू आहे, मात्र दुसरीकडे जी मुंबईमध्ये घटना घडलेली आहे त्याचा निषेधार्थ आता पुण्यातले हे शिवसैनिक हे सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधामध्ये आता या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.